घरून आणलेले हरभरे म्हणजे घरचे हरभरे होते, तर रात्रीच भिजत घातले होते मी, कारण की मला सकाळी याची भाजी करायची होती. सध्या तरी हिरवा भाजीपाला घ्यायचं आहे ना बंद केलं आहे, कारण की किडे आळ्या जास्त असतात त्याच्यामध्ये, म्हणून आहे ना ती काही खायचीच इच्छा होत नाही आहे सध्या तरी. म्हटलं घरचा कडधान्य वगैरे आपल्याकडे भरपूर आहे सध्या तरी, मग आता तेच चाललं आहे माझं. आणि हे व्हाईट कलरचे केस जर पाहिले ना डोक्यावरचे, तर कुठेतरी उतरत्या व्हायला लागलो आहे असं फिलिंग यायला लागतं. पण ना अजिबात असं वाटून द्यायचं नाही, म्हणून आहे ना आपली मस्तपैकी मेहंदी लावायची. आणि सकाळी सकाळीच ना एक मूव्ही लावला होता, तो मूव्ही कंप्लीट झाल्याशिवाय काही इच्छा होत नव्हती उठायची. मग आहे ना दुपारपर्यंत तो मूव्ही पाहून घेतला. आणि 4-5 दिवस आहे ना ह्या दोघींना सुट्टी आहे, मग आता काही विचारायचंच नाही. आणि सकाळी सकाळी आर्याने माझ्यासाठी प्रसाद घेऊन आली होती. आणि रात्री आमच्याकडे ना खूप पाऊस पडला होता, आणि आज आहे ना हेअर वॉश पण केला होता. म्हटलं आता काय ऊन वगैरे तर काही विषय नाही उन्हाचा, अशा वेळी ड्रायर हा एकच ऑप्शन असतो आपल्याकडे. आणि इंदोरमधली एक गोष्ट ना मला खूप आवडते, ती म्हणजे स्वच्छता खूप असते इकडं, कचरा वगैरे काही जास्त पाहायला भेटत नाही. म्हणजे स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा तुम्ही रस्ते वगैरे जर बघाल ना तर खरंच खूप सुंदर असतात. आणि आज आमच्या गौराबाईची संडे मंडे तुम्ही ऐका एकदा, मी पण आज पहिल्यांदाच ऐकले. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. सॉरी. थँक्यू. माझ्या मागे दिसणारी भिंत जी आहे ना ती बिलकुल तुम्ही इग्नोर करा, कारण की त्यांना लिहायला ब्लॅकबोर्ड जरी आणलेला असला ना तरी त्यांना भिंतीवरच लिहायला आवडतं. चला आजच्या पुरतं इतकंच, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.